ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुलं लंघयते गिरिं यत्कृपातौ वन्दे परमानन्दं माधवम्। आपुलिया हिता जो आहे जागता त्याची या सर्वथा सुख आहे, त्याची सर्वथा सुख आहे। प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्वहरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्तांबहुतोषवी मंगलमूर्ती। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्तावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वंदिता, सामं पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहाम्। काषाय वस्त्राय करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्येत। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाडी येला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। आपुलिया हिताम जो आहे जागताम। अरे जो जागी आहे आपुल्याच्या हितासाठी त्यालाच मानव असं म्हणतात। आणि मानवानी जर त्याचं हित जाणलं नाही, नीट ऐकलं नाही, नीट पाहिलं नाही, नीट समजलं नाही, नीट केलं नाही, सारा नाही नाहीचाच फडा आहे। अरे होकारार्थी नावाची गोष्ट जर तू ऐकणे या शब्दावरून इंग्लिशमध्ये ऐकणे त्याच्यासाठी कुठला शब्द वापरतात? ऐकणे, हिअर। येथे त्याच्यासाठी हिअर। मग आता हा हिअर हा शब्द इथे ऐकणे याच्यासाठी जर का आहे, तर आपण कसं ऐकायचं, किती ऐकायचं, कोणाचं ऐकायचं, ह्या सर्व गोष्टींचा जो विचार असते, ज्ञानेश्वरांनी सांगितलं होते त्यांच्या आरतीमध्ये, हित नेणती कोणी। कारण की अवतार जर पांडुरंगाचा आहे, हित नेणती कोणी अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी अरती ज्ञानराजा। आता ज्ञानदेवानी ज्ञान देऊन आपल्याला जर कृतकृत्य करण्याकरता
त्या भूतलावरचं मार्गदर्शन दिलेलं आहे ज्ञानेश्वरीमधून. तर मोक्षाचा मार्ग हा हातावरती आहे, आपल्या हाती आहे, आपणच करणार आहे. म्हणून हरिपाठाच्या सुरुवातीलाच कुठून केली? देवाची हे द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधी एल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किती ओळी साध्या सोप्या आणि करण्याकरता आपल्याला सांगितल्यात. तितकं जरी आपण केलं तर आपला उद्धार हा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे मोक्ष हा आपल्याला मिळाल्याशिवाय राहू शकत नाही. मोक्ष म्हणजे शेवट. शेवट करशील गोड असं म्हणत असताना कुठल्याही कार्याचा जर शेवट हा नीट ऐकून केला, भगवंताला स्मरून केला, भगवंताला सांगून केला, तरी शक्ती नावाची जी गोष्ट आहे तर ती प्रदान करण्याचं कार्य हे भगवंताकडेच आहे. मग भगवंतानी आपल्या हातून जीवनामध्ये ज्या काही गोष्टी करवून घेतल्या आहेत तर त्याचा ईश्वरी भक्तीचा छंद आपल्या मनाला का लावून घेऊ नये. आणि ज्याच्या लागली या छंद म्हणा गोविंद गोविंद. आता गोविंद म्हणत असताना आपल्या मनाला ऐकणे हा जो शब्द आहे, म्हणा गोविंद गोविंद, म्हणा दत्त दत्त, सर्व देव हे ऐकणे या शब्दामध्ये प्रभू रामचंद्रानं आपल्याकडे ठेवून घेतलेत. सत्ययुग, युगाची रचना, नंतर कृष्ण, देव तर आहेच, राम कृष्ण हरी. रामानं मर्यादा नावाचा जो शब्द केलेला आहे, मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे राम. जीवनाला राम असणं अत्यंत गरजेचं आहे. काय तुझ्या जीवनात राम तरी आहे का रे असं जेव्हा म्हटलं जाते तेव्हा त्याच्याकडून झालेलं कार्य हे भक्तीशिवाय जर त्यांनी केलं तर त्या कामाला काही अर्थ नाही. म्हणूनच सांगितलं तुकडोजी महाराजांनी, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. कोणाचा निर्धार पाहिजे? मनाचा. आता हे ऐकलं का आपण? नाही, कारण निर्धारही केला नाही. आणि ऐकलं, सोडून दिलं, दोन कान एका रेषेत ठेवलेत, इकडून ऐकलं इकडून सोडून दिलं. पण अशानं जीवन नाही घडत. जीवन जर घडावयाचं असेल तर तीन मूर्त्या एकसारख्या चेहऱ्याने तयार असलेल्याचं एक मूर्तिमंत उदाहरण. दोन कान तपासण्यासाठी एक तार, तपासण्यासाठी तार. एक मूर्ती इतके रुपयाची म्हणजे 50 रुपयाची, दुसरी मूर्ती 100 रुपयाची, आणि तिसऱ्या मूर्तीला अनमोल. आता त्या मूर्तीमध्ये इतका मोठा मूर्तीसारखी दिसत असताना जो फरक होता तर तो फरक झाला कसा? कशाने? कानाने. ऐकणे हे ज्ञानेंद्रिय कानापासून आपल्याला आपला उद्धार करून नेण्याकरता
जे दिलेलं आहे ते इकडच्या कानातून ते सरळ टाकली, इकडच्या कानातून निघून गेली. मी बाहेर आली. इकडून ऐकलं, इकडून सोडलं. तुम्ही काही म्हणा, मला ऐकणेच नाही. आता दुसरी जे रचना होती मूर्तीची, ती कानामधून घातली तर तिचा मार्ग हा मुखामधून बाहेर आला. म्हणजेच आत्मकल्याणाच्या दृष्टीनं हरिनाम मुखे याच्यासाठी तू कर, अशासाठी केलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आता ऐकणे हा जो शब्द आहे, ऐकला, मुखाने गायला, सांगितला, म्हटला, बोलला तर. आणि तिसरी जी मूर्ती होती अनमोल, तर तिसऱ्या मूर्तीनं कानात घातलेली तार सरळी मोजमापाची ती पोटात गेली. म्हणजे अंतर्यामापर्यंत ती पोचली, म्हणून अनमोल. अंतर्यामी, अंतर्मन. मग आता ती जी अनमोल झाली, मग ऐकणे हा शब्द कोणावरती अवलंबून आहे? आपल्यावर. मग जर आपण नीट ऐकत नाही, समजत नाही, करत नाही, तर त्याला दोषी कोण? देव की आपण? आता कृतार्थ करण्याकरता जर जन्म आपला आहे, तर आपल्या जन्माचं सार्थक आपण करणार नाही तर कोण करणार? दुसऱ्याने करावं असं कसं बरं? आपला जर उद्धार नावाची गोष्ट आपल्यालाच घडवून आणावयाची आहे आणि आपलं जीवन कृतकृत्य करावयाचं आहे, म्हणूनच तर म्हटलं ना, कृतार्थ करण्या जन्म आपुला, नित्य भजा गुरुवरा, स्मरा हो दिगंबरासी स्मरा. स्मरा म्हणजे आठवण करा. आठवलं, चिंतन केलं, मनन केलं, निजध्यास केला. चिंतन, मनन, निजध्यास या पायऱ्या आहेत उद्धरून जाण्याच्या दृष्टिकोनातून. आणि जर आपला वेळ अंबरी जात असेल, लाविलेले रोप माझे वेल जावा अंबरी, अर्पितोही भाव पुष्पे स्नेह ठेवा अंतरी, स्नेह ठेवा अंतरी. अंतरात्मा प्रेम ठेव. आणि प्रेमामधूनच काय मिळतं? सुख मिळतं. सुख कुठं आहे? प्रेमामध्ये आहे, आपलेपणामध्ये आहे. तेव्हा भगवंताकडे हृदयाकडून मागणं जे मागावयाचं आहे सहृदय, तर ते आकाराने कसं दाखवलं? दिल. आकाराने कसं दाखवलं? दिल, हृदय भरभरून. तेव्हा हृदयामध्ये हृदय मंदिरी तुवा बैसोनी ज्ञानयोग मज द्यावा, ज्ञानयोग मज द्यावा. ज्ञान मिळाल्याच्या नंतर त्याला मिळालेलं आत्मचिंतन त्याला सुख देईल. मग आता त्याला सुख कोण देईल? देणारा जर देव आहे, देणारा जर देव आहे तर तोच देणार आहे. मग मागणं मागायचं कसं देवाला? प्रेम सुख देई देवा
प्रेम सुख देई. दोन हात दिले नाही, एका हाताने चाललं असतं, एका डोळ्याने चाललं असतं. एक डोळा दिला तर काही दिसत नाही, मग दोन देण्याची काय गरज आहे? देव डबल देते, डबल. म्हणून दोन हात, दोन पाय, दोन कान, फक्त दिलं एक नाक एक जीभ. एक नाक एक जीभ. नाकानं काम करणं बंद केलं, मर. जिभेनं वळवळ केली, घे दणके. प्रेम जिभेनंच मिळविता येते आणि जिभेनंच प्रेम गमावताही येते. म्हणून नाते नावाचा जो भाग असतो, नाते म्हणजे आप्तवर्ग, त्याला नातं म्हणतात. मामा, काका, आत्या, भाऊ, बहीण, नाते. आता नाते हा शब्द कसा उच्चारला जाते, कसा म्हटला जाते? ना ते गेले दूर, जवळ आले का? नाही, नाते दूर 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 होत चालले. आता असं असताना नात्याप्रमाणे जर वागलं तर प्रत्येकाला आपलं आपलं नातं हे चोख रीतीने जर बजाविलं, प्रत्येक माणसाला तोच मुलगा, तोच बाप, तीच मुलगी, तीच पुढे आई होते. जबाबदाऱ्या नावाचे नाते बदलत जातात. सर्व भूमिकेतून त्याला त्याचं शरीर ते न्यावं लागतं, जातं. निसर्ग आहे. मग आता निसर्गानं ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला त्या दिल्यात तर ते ऐकून घेऊन नीटसं आपल्याला आपलं वागणं, आपल्या वृत्तीमध्ये बदल करणं हे कोणाच्या हाती आहे? आपल्याच ना. मग आपला आपण करावा विचार, न लागे बंधन तया लागे. आपला जर विचार आपण करून आपलं हित जर आपण आपलं संपादन करत नाही, मिळवत नाही, तर तू मला सुख देत नाही असं म्हणण्याचं कारण काय? आपल्याच हातानं आपल्याला सुख मिळविता येत असूनही स्वार्थ नावाची जी गोष्ट आहे आपल्याबद्दलची, आपली, दुसऱ्याची सोडून द्या, आपल्याला तरी आपण कुठे स्वीकारतो? केलाय का विचार? म्हणून मनुजा विचार कर काही, सार्थक करण्या जन्म आपुला, पुन्हा नरदेह हा नाही. याच जन्मी तुला ह्या सर्व गोष्टीचं मिळाल्या गेलं पाहिजे. चारही पुरुषार्थ तुझ्यात ते असले पाहिजेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला आनंद नव्हे अत्यानंद हा मिळायला पाहिजे. हे कुठं आहे? तर प्रेमसुखामध्येच आहे. म्हणून प्रेमसुख देई देवा, प्रेमसुख देई. आणि हे सर्व गोष्टी आपल्याला आपल्या हाती असताना आपण करत नाही, म्हणजे त्याला दोषी कोण? आपले आपणच. याचं कारण काय? न ऐकणे. ऐकून जर असला तर त्याचं नुकसान होऊ शकत नाही. म्हटलंही जाते, तू ऐकत नाही गड्या. रागलोभ, भांडणं, वितुष्टवाद, मतभेद. मग आता जर हे आपलं आपल्या हाती आहे तर आपण ह्याचं चिंतन, मनन, निजध्यास भगवंताचा, केलेल्या कार्याचा
हा करून आत्मोद्धार का करून घेत नाही, आत्मकल्याण हे का करून घेत नाही? नीट न ऐकल्यामुळं हे एक सबळ कारण आहे. जर ध्रुव माहिती आहे ना, उत्तानपाद राजाचा मुलगा, काय केलं त्यानं? आई बापाच्या मांडीवरती बसलाय. बापाच्या मांडीवरती बसलेला हा आईला पाहावल्या गेलं नाही म्हणून, त्याला पाहावल्या गेलं नाही म्हणून ढकलून दिलं. त्याची जे आई होती, हेही आई तेही आई, दोन्ही आई होत्या. प्रभू रामचंद्राला का दोन आई नव्हत्या? एका आईनं वनवासाला पाठवलं, एका आईनं जन्म दिला. पण ध्रुव बाळाला हे कळलं की मी माझ्या आईचं ऐकल्यामुळं मला एक अढळ पद मिळालं. अढळ पद म्हणजे की मांडीवरती बसण्याचा मुलाचा अधिकार असताना तो अधिकार जर काढून घेण्यात आला तर मला वडिलांच्या मांडीवरती बसण्याचा अधिकार कुठे, कधी आणि कसा मिळेल? त्याला सांगितलं त्याला त्याच्या आईनं. म्हणून मातृदेवो भव, वडिलांची मांडी होती, पितृदेवो भव, दोघांच्याही आशीर्वादानं, कृपेनं भगवंताच्या शिवाय तुला असं कोणीही कुठूनही उठ असं म्हणणार नाही. भगवंताशिवाय नाही. भगवंत हा शब्द त्याला कळला नाही ना. भगवंत म्हणजे काय? आईने त्याला भगवंत म्हणजे नक्की काय, कसा असतो, कुठे राहतो, काय करतो, तो मला माझा होण्यासाठी मी काय करू, ह्या गोष्टीचं मार्गदर्शन दिलं. हे कथा माहिती आहे तुम्हाला. आता ही कथा बालक असताना त्याने नीट समजावून घेऊन ऐकली, त्याप्रमाणे कृती केली. जंगलात गेला, ध्यान लावलं, जप केला, म्हणजे मंत्र म्हटला. कोणता मंत्र म्हटला? ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंताची कृपा किती जबरदस्त असते. तिथपर्यंत आल्याबरोबर कौल मला मिळाला ना भगवंताचा. ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत त्या शब्दलहरी आवाजाच्या स्वर्गापर्यंत जाऊन भगवंताला असं वाटलं देवाचा देवादी देव ते खाली आले. आल्याच्या नंतर ध्रुव बाळाला म्हणतात, बाळा उघडे डोळे, आलो मी तुझ्या पुण्याला साथ प्रतिसाद देण्यासाठी. करतोय मी तुझं कार्य, तुला हवं ते तू माग. अहो भगवंता, ते तुम्ही आहात काय म्हणजे सांगा. आईनं सांगितलेलं रूप आणि या रूपात फरक नाही. असा देव जर का समोर असता तर तो त्याला देव म्हटला असता. म्हणून स्वतःचं रूप प्रकट करून माता मागितलं. काय मागितलं?
देवा तू मला अशी जागा दे की ज्या ठिकाणाहून मला कोणी उठ म्हणणार नाही. लगेच आशीर्वाद झाला, बाळा ध्रुवा मी प्रसन्न झालो, तुला अढळपत राहील. आज तागायत आकाशमंडलामध्ये बाळ ध्रुव हा तेजोमय होऊन आपलं स्थान सर्वांना दिशादर्शक म्हणून देतो आहे. आता दिशादर्शक देतो आहे म्हणजे की जीवनाचीही दिशा अशी जर माणसाला कळली तर कृतार्थ होण्याकरता भगवंत काही दूर आहे का? म्हणून तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा भुललासी. मग आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण, आत्मसंयमन ह्या गोष्टी चिंतनामध्ये जर आपण एकाग्रतेनं स्वतःचा स्वतः विचार करून आपल्याला आपण करावा विचार न लागे बंधन तया लागे, मग तेव्हा तो आत्मोद्धार होईल की नाही होईल? आता बसल्या बसल्या जर विचार चक्र नावाचं चक्र आपल्या मनामध्ये आपल्याला चिंतित केलं तर विचार चक्र हे माणसाला स्थिर करतं. पण त्याचा विचार हा साधक आहे की बाधक आहे हा त्याने जर आत्मचिंतनातून निर्णय घेतला तर तो साधक बनून त्याचं हित करून देण्यासाठी सहाय्य करतो. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या असं म्हणून मग त्याच्याकरता नक्की काय करायला पाहिजे हे तर तुम्ही सांगितलंच नाही. असंही नको व्हायसाठी की जर आत्मकल्याण, आत्मचिंतन, आत्मबोध, आत्मप्रभाही म्हटल्या गेली पाहिजे. म्हणून माझं नाव असलेलं अरुण, सूर्याचा सारथी म्हणून आज मी तुमच्या समोर जे प्रकाशित राहिलो, तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिला की आम्ही ऐकलं, आम्ही ऐकलं, आम्ही ऐकलं, आम्हाला आवडलं, आम्हाला आवडलं. आत्मकल्याण तुमचं झालं, माझं झालं, भगवंतानी सर्वांचं केलं. आपण एकच प्रार्थना म्हणू, स्वस्ति प्राजाम्य परिपालयन्ता न्यायेन मार्गेण मही महिषा गो ब्राह्मणेभ्यो शुभमस्तु नित्यं लोका समस्ता सुखिनो भवन्तु. काले वर्षतु पर्जन्यः पृथ्वी शस्यशालिनी देशो क्षोमरहितो ब्राह्मणा सन्तु निर्भया अपुत्रा पौत्रिणः सन्तु पौत्रपौत्रिणः अदना सदना सन्तु जीवन्तु शरदाय शतं सर्वे तत्त्वनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. हरोम 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 हर. त्यासाठी उपासनेला दृढता लवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं म्हणून आपले हात लख प्रकाश द्यावा म्हणून शिवा शंकराकडे असे हात हलवा. सर्व शरीर हालते, सर्व शरीर हललं की आपलं चैतन्य जागृत होते आणि चैतन्य जागृत झाल्याच्या नंतर जी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होते तर ती ऊर्जा आपल्या हातून
कार्य करून नेण्याकरता सक्षम होते आणि उत्तमोत्तम कार्य झालं मानवाकडून आणि त्यानं धर्माचं आचरण केलं तर तो पृथ्वीवर धन्य झाला. म्हणून आपलं जीवन हे शिक्षणामधून ज्ञानवंत होऊन पोटभरे शिक्षण आणि आपला आत्मा उद्धरून नेण्याचं शिक्षण हे दोन्ही शिक्षण आपल्याकडे असावेत. जीवाला उद्धरून न्यावं हीच प्रार्थना भगवंताकडे करूया. दृढनिश्चय करूया, मागूया, घेऊया, देऊया. आता त्या देऊयामध्ये आपल्याला देण्याकरता स्वर्गामध्ये आपले अधिकारी आपलं पितृगण हा तिथे सज्ज झालेला आहे. भरभरून आशीर्वाद आपल्याला ते देतात. आता पितृपक्ष येणारे 15 दिवस पितृंचे आपल्या निसर्गानं भगवंतानं आपल्याकरता त्यांच्या सेवेकरता ते दिलेले आहेत. कोणी 15 दिवसामध्ये कोणत्याही तिथीला जर तो गेलेला असेल तर ती तिथी त्या दिवशीला ती त्याला साधता आल्या गेली पाहिजे आणि त्यांचा आशीर्वाद तो त्याला मिळविता आल्या गेला पाहिजे. आता मला जो आशीर्वाद माझ्या पितृंनी जो प्रदान केला, कार्तिक वद्य पंचमी तिथीशी अनंतात विलीन झाले त्या दिवशी आठवण काढिता जवळ असती भक्तांना त्यांच्या दर्शन देती. आता दर्शन मात्रे हा जो शब्द आहे, प्रत्येक शब्दाला वजन आहे बघा, प्रत्येक शब्दाला वजन आहे. तेव्हा आपल्यालाही आपला आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आपले पितृगुण पितृगण गुणातीत असलेलं भरभरून आशीर्वाद त्यांचा तो घ्यावा. पितृपक्ष आपल्याला सर्व काही देते. म्हणजे आत्मसंतोष ज्याला आपण म्हणतो तो संतोष प्रदान करण्याचं कार्य हे त्या पितृगणामध्ये आहे. म्हणून त्यांचे 15 दिवस आपल्याला भूतलावरती त्यांच्या सेवेसाठी ते दिलेले आहेत. म्हणून माता धन्य, पिता धन्य, मातृदेवो भव, पितृदेवो भव जर हे त्या रूपामध्ये आहेत तर त्यांचं चिंतन मनन कार्य हे आपल्या हातून घडावं, आपण कृतकृत्य व्हावं आणि आपलं जीवन समृद्ध राहावं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हात डोक्यावरती ठेवा.